मंदिराची तर फुल लाइटिंग लावले. आईला हिला माहिती आहे सगळा. काय रे इलेक्ट्रॉनिक चालू खाली अँड्रॉइड. अरे बापरे गाडी चालवतोय. कैसा ड्रायव्हर आहे रे. नवीन खरेदी. अरे आत लावतोय काय माहित कोणते. हॅपी बर्थडे टू यू. तर हॅलो गाईज, तर परत एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा विषय असा आहे का, आमची जत्रा आले फक्त 2 दिवस बाकी आहेत. 3 वर्षातून एकदा जत्रा येते. तर आज आम्ही चाललोय सिंदूर लावायला सगळ्या देवांना. तर मारुतीची पण मंदिरात जाऊन आंघोळ करायची मला, कारण की दर मंगळवारी मीच आंघोळ करतो मारुतीच्या आमच्या मंदिरातली, गावदेवी मंदिरातली. चला आता जाऊया, बघूया कोण कोण येतोय. गावातलेच पोरं असतील, तर कोण कोण येते माहित नाही. ब्लॉग घेतला बरं. चला, तुम्हाला पण ब्लॉग डेलीच पाहिजेत ना. गाडी अडकली बघ. गाड्या अडकलाय रे, अडकलाय बिचारा. तर चला गाईज, मारुतीची आंघोळ करून आलोय आता आम्ही अक्षय भाईच्या इथे. जरा 2 गाड्या घेतल्यात, खरेदी केली नवीन. गाड्या चालवणार आहे आता आपण, जरा एन्जॉय करू. काय पहिले योग कसं चालवते ते बघू. हा कसा काम गाड्या चालूशील ना. आम्ही चाललोय ट्रिपला. मी काढू का? मी ड्रायव्हर पळाला. मागे घेऊ का? चावी आण रे. काय रे बॅटरी गेली वाटते. सांग ना. इलेक्ट्रॉनिक चालू. खाली वाग, खाली वाग. कुठे बघ, फिरव त्याला. हा उसको फिरा. असं कसा पण फिरव. आता आलेला आहे. आता मार सेल. गरम कर दरवाजा बंद कर. यश हँड ब्रेक तर सोड. अरे बापरे गाडी चालवतोय. कैसा ड्रायव्हर आहे रे. बुलटन. अरे जागा तर बघू दे याच्या आतमध्ये आहे का नाही. जाऊ दे. बसा काय कुठून. त्याला जाऊ दे. त्याला जागा बघू दे. चला आता आम्ही चाललोय एकेरीला. हॅलो. अक्षयने जाम मोठी गाडी घेतली, छोटी नाही. पंकज दावल नवीन ट्रिप हे जाईल का? जाईल ना. नवीन खरेदी. अरे आत लावतोय काय माहित कोणते. भाई खांब फुटला आहे. इकडे दाबत लावायचे. हा एवढा पिलर पण बस. एक गाडी पार्किंग करायला केवढा घाम निघला बघा. टॉपची पहिल्यांदा चालवली. चले दुसरी पण आणायची. चल एक झाली, आता दुसरी. यो बघा स्वतः शेट. काय ना काय प्रयोग करत राहायचे. काय मी माझा मोबाईल ठेवलाय बघ कसा. टॉपचा रे, पण याच्यात BMW दाखवते. अरे काय संबंध आहे हिचा आणि हे बघ इथं BMW दाखवते. ती पण स्पोर्ट्स वाली. भाई हो ना तसा करून ठेवले ना. मावरी मोठी जेवून ठेवले. काय रे. अरे विकून घ्या. मावरी मोठी जेवून ठेवले.
निकाल ना गए तो। अरे यार भूल जाते रे, ऐसा ड्राइवर बनेगा रे तू। गाडी जैसा गाडे गाडे जैसा गाडे तो कयामती है। झाडे मागे बघ रे बाबा, बघ रे कसा. पाते पादना अरे गोव्याला चाललाय का रे? काय गोव्याचे कपडे घातलेत. पातिता आईला हिला माहिती आहे सगळा. सुरमळे टट्टमा. तर चला काहीच मस्तपैकी घरी येऊन जेवून घेऊन आता परत चाललोय खाली. बॅनर लावायला आले आणि नंतर सिंदूर लावायला जायचंय. कोविड-19च्या हाताला मास्क घालताय. यस मंदिरात जाय. खातायत बघ असा. नाव ठेवायचं खायला जाऊन बोगड नाव पण. आता इथे काम करतोय, 15 तारखेनंतर दुसरीकडे काम. जॉबवर ब्लॉगिंग करणार आता. नाही रे अक्का घाल तोंडात. पाकिस्तानला जायचं का? पाकिस्तानचं आहे ना एक मागे. यो काय सुधरा रे सुधरा. हिंदुस्तान असा घ्यायचा. गार्डनला जायचं होळी खेळायला. अरे बाबा लो गाईज जंगल सवारी. काय भालू बघू शकता. जंगलात भालू आले. अरे काला अस्वल वगैरे बघितलं का? मी तर एवढं वाईट ना बोललो. हो कंगारू पुढे आहे. कंगारू चालते बडे बडे काय काटे फाटला जसं का हात फाटला असं दाखवते. अरे पण आलो 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 काटे तिथं. इथं काय एखादाच काम आहे. हा कुंभार देव. कुंभार देव. मग मी तेच सांगतोय. नाही तो बीबी देव. बीबी देव नाही लावू शकत. अरे सगळं काट्या बिट्या आणि पाण्यात जायला लागेल. बिगारी लागेल आपल्याला. आता नको चल. तर काय हा देव पाण्यात आहे. 2 दिवस झाले मशीन लावले पाणी काढायला. आता उद्यापर्यंत निघला तर सिंदूर लावायला उद्या जायला लागेल. आता चाललंय आपशी बाबाजी. कसा करायचा मग? देव पाण्यात आहे काय खरं? हा घाण झाला. सगळे काट्या बिट्यात बिगारी लावायला लागेल वाटतं. पण म्हणून आपण पण बिगारी दे तरी देवासाठी करू शकतो ना एवढं. अरे पाणी ना पूर्ण आतमध्ये. खोल आहे का तो पाणी? पाणी खोल नाही पण चिखल चिखल असेल. तरी आपल्याला उद्या एकाच मारून जाऊ. मी तर होतो एकदा बघू कसं हे झालंय. उद्या लवकर सकाळीच निघू. सकाळी विकाली नाही का? एवढ्या लवकर आम्ही उठत नाही. सकाळी तुला 5ला नाही बोलत मी. तरी 10 वाजता रे. 11 वाजता. 11 वाजता काय सिंदूर आण ना. सिंदूर कुठे? तिला वाटलं खायला द्यायला आलोय आपण. मग पिशवी बघितली त्यांनी गुड्डूच्या हातात. धावत आली पुढे. खाईल बी काय टिकलीला होईल. हा कापरे बाबा. कापरी बा. सगळी तू पाठांतर करून आलाय का काय? ट्युशन घेतले. माहिती पाहिजे ना म्हणून बोललो गाणी काढू. राहील आठवण तर राहील म्हणून ब्लॉग घेतलाय. ब्लॉग बघून तरी येऊ बरं. कोणाला देव माहित नाही जास्त. कुठं कुठली नावं तर नाही माहिती.
चालेल आहे ना, तो लागत नाही नीट. आता म्हणून आता उद्या हा उबड खाबड आहे ना, म्हणून याला ब्रश ब्रशनी करावं लागेल. काय रे डपडप काय खाऊन आलंय? काय नाही जरा तब्येत जाऊन व्हेज खाऊन आलो. व्हेज ना. मी व्हेजच खाते सकाळपासून. मी पण नाही खाल्लं. आई बोलते खाऊन जा, बोलते चालते देवाना, बरं नको जाऊ दे, फुकट उलटे फटके नको. म्हणून मी पण नाही. चालतंय बोलतात पण आता काय सांगितलं नाही ना शेवटी. मी पण. पण आपण देवांना हेच देतो आपण. तसं नाही रे, जरा हा, ते पण बरोबर आहे ते. पण हात चालेल लावतो ना रे. चालेल चालेल ठीक आहे ना, चालेल ना. अरे ऋषीला दे ना जरा, ग्रुपवर फोटो येईल ना. फोटो ब्लॉग साठी काम नाही करत. बापरे, पहिल्यांदा देवाला हात लावलाय आता मगातपासून भाषा मारतोय. हे ऋषी वाजलो ना, काम तर करत नाही. चुकला तुझा तो ब्लॉग चालू झाला ना, फक्त जातो तो कलर बिलर करायला. ब्लॉग बंद केला आम्ही. दरवर्षी ब्लॉग नसतो पण मी असतो, विसरू नको. तू पण असतो. हा यो वैभव पहिल्या वर्षी आला आणि तुला काय वाटतं हे पुढच्या वर्षी पण समजायला पाहिजे ना, पिढी वाढते. हे येणार आहेत काय, हे भाषा मारणार येणार आहे तिथे? हा अरे पुढच्या पिढीला समजेल ना, ब्लॉग तर बघील ना कधी ना कधी. आपल्याच पिढीला माहित नाही. हो ना, यशमुळे समस्या देव तरी माहिती आहे कुठे तुझे. माहिती होतं मला. पुढच्या टायमाला याचे ब्लॉग बघून जातील ते इथे जातील नाही, आम्ही जाऊ. तुमची जत्रा नसते का? बोलला नाही रे. मी नाही गेलो. बघ रे, हे स्वतः जत्रेला जात नाही आणि भाषा मारतात. कुणी आणलाय का? आहे ना तसा तुमचा, दे मग. आता काय सुविधा फुल आहे का? अरे आपल्या बॅनरच्या मध्ये डायरेक्ट लाईट आली. अरे बापरे, दिसून नाही आपलं बॅनर. हा ना, मंदिराची तर फुल लाइटिंग लावले. तर गाईज घरी जाऊन मस्त फ्रेश होऊन आलो आम्ही. कियांचा बर्थडे आज नाही उद्या आहे. आज केक कापायचा आहे कारण की उद्या ते चालले फिरायला. नाणीला बोललो मस्तपैकी केक खायला भेटेल तर लगेच आले. काय नको, हे थांब ना, नको थांब. हा ओहो रे जिब. अरे चिकन्या, केक पहिले ऑर्डर केलता आम्ही, गेलतो तेव्हा पॅकिंग करून दिलता. नाही नाव टाकलंय या, नाही या भालूला का नाही. असं खायला भेटलं तर मजा येऊन जाते. चावते बघा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर कियांश, हॅपी बर्थडे टू यू. तर चला काहीच केक बिक कापून झाला. आता सगळेजण येतात, गाडीत बसतील आणि घरी जाऊया. बघूया जत्रेचे झेंडे पण लावायला जायचे सगळ्या पोरांना. तर आज जायचंय का उद्या जायचंय ते माहित नाही, कारण की उद्या सकाळी उठून पण जेवढे देव बाकी आहेत ना, तो एक देव पाण्यात होता तो एक आहे आणि अजून एक देव आहे हापशी बाबा, तिकडे पण काम चालू होता म्हणून नाही गेलो. ते उद्या सकाळी जायला लागेल. तर बघूया कसं काय होतं. लास्ट पर्यंत ब्लॉग बघत बसा. झेंडे लावायला गेलेत आणि मी जेवत होतो घरी. हे बघा इथं झेंडे लावलेत सगळीकडे गल्लीमध्ये. तर कुठे आहेत ते शोधायला लागेल ना. कामं कर रे जरा, लास्टच आहे रे, आता संपेल ना रे. यांचे झेंडे लावून झालेत. आता ब्लॉग इथंच एंड करायला लागेल वाटतं मला, कारण की वैभवचं जरा काम आहे तिकडे चाललंय. आंडू घेऊन ठेवू का वगैरे, तुझं काम दाखवला मी नाही लोकांना, म्हणजे टेन्शन नाही. अरे हे कट कर, मला मी दाखवायला काम करत नाही, बंद कर कट. साला शायनिंग मारते. तर चला गाईज, आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. मस्तपैकी आलो आता आणि जरा टाइमपास केला ब्रिजवर जाऊन आणि त्याच्यानंतर घरी आलोय आणि मित्र पण भेटलेले जरा. तर टाइमपास मस्तपैकी चालू होता आमचं तिथं. तर बघूया आता, कारण की आता पालखीचा पण ब्लॉग येणार आहे आणि जत्रेचा बघूया. तळ्यात मळ्यात आहे, कारण की जत्रेला धावपळ जास्त असते. आता पालखीला तर होईल नाचून बिचून कसं तरी कंप्लीट होईल, मजा पण येईल पालखीच्या ब्लॉगला. पण जत्रेला धावपळ असते, सगळ्यांना पाहुणे येतील तर त्यांना बघायला लागतं इकडे तिकडे धावपळ. तर जत्रेचा घेतला तर घेईन, पण पालखीचा ब्लॉग 100% येईल. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. चलो बाय.